नमस्कार मित्रांनो, आता वाजले आहेत रात्रीचे 12 आणि आपण चाललो आहे आता दर्शनाला गुरु दत्तात्रयांच्या गुरुशिखरावरती. चला तर मग रात्रीचं चढण करायला. इथे गेटवरतीच या बॅगा अशा चेक करतात. वरती प्लॅस्टिकच्या वस्तू घेऊन जाण्यास बंदी आहे. पाण्याच्या बाटल्यासुद्धा काढून ठेवतात. आम्ही जाऊन येऊ दे, चांगली शक्ती दे आम्हाला. जय गिरणारी. चलो चल जाऊया. स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया आणि ताकद घेऊन पुढे जाऊया हनुमंताच्या देवीचं. श्री स्वामी समर्थ. आपण आता चालायला सुरुवात केलेली आहे. आता वरती असं लाईट आहे पण एवढा तुम्हाला प्रशेष दिणार नाही. 12:30 आलेत. आता पुढचा प्रवास हा अंधारातच असणार. अशी आपल्याला मध्ये छोटी छोटी मंदिरं दिसतील आणि याला ती लाईट रस्त्याच्या मध्ये आहेत. आता तुम्हाला हा आमचा सगळाचा प्रवास आहे दत्तात्रयांच्या गुरुचरणांपर्यंत जाण्याचा, हा थोडासा असाच धुरकट दिसणार कारण रात्रीचा प्रवास करतो आहे. चला आता वाजले 12:30. आपण भेटू. वातावरण तर थंड आहे सगळं एकदम. हनुमानचं स्वच्छ किती आहेत त्या मंदिरं. तिथे नुसती मंदिरच आहेत भरपूर जागोजागी आहे ना. आज रात्री चढायला पण भरपूर लोक आहेत. परत जायचं. जय श्रीराम. बघा ना मस्त. पाया पण आपण पुढचा मार्ग. गिरनार पर्वतावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक पायी 10,000 पायऱ्या चढून आणि दुसरा मार्ग आहे रोपवेने. रोपवेने तुम्ही गेलात तर तुमचे 5,000 पायऱ्या कमी होतात. जय गिरणारी. श्री गुरुदेव दत्त. मध्ये मध्ये तुम्हाला अशा पाणपोईसं दिसतील जे पाणी पिऊ शकतो आपण. तिकडे मंदिर आहे. परत एक मंदिरचं दर्शन घेऊया, पुढे जाऊया. दमछाक झालेली आहे मित्रांनो. आता चालून झालं आमच्या जवळपास 2,000 पायऱ्या, पण खूप हालत खराब. 10,000 पायऱ्या चढून जाणं हे शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारं असलं तरी दत्त भक्तांनी एकदा तरी जायलाच पाहिजे असं ते स्थान आहे. भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि 12,000 वर्ष तपाने सिद्ध केलेले स्थान. नाम घेऊन, देवास्मरणाचं नाम घेऊन आपण वाट चालतोय. दमछाक तर होते पण याच्यासाठी सराव पाहिजेच. अशा पायऱ्या आहेत. ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, ह्या आपण चालतो आहे ते खूप पाय दुखवणार आहेत. म्हणजे 45 डिग्रीमध्ये जवळपास आहेत आणि कंटिन्यू आहेत. असं मध्ये प्लेन असं रस्ता नाही आहे, त्याच्यामुळे इथे खूप असं दमछाक होते. काय नाही ते सरळ ह्या पायऱ्या अंगावरती येतात आणि कंटिन्यू असं आहे फुल. श्री दत्त हे केवळ गुरुदेव नसून ते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या स्वरूपात आहेत. आता आम्ही चालून झालो आहे 3200 पायऱ्या आणि आपल्याला हे असं मंदिर बघायला मिळतात. आहे ओके, बरं आहे ना. जागोजागी रस्त्यावरती अशी मंदिरं तुम्हाला दिसतील. आता आपण आलं आहे
मोठं मंदिर आहे, जैन मंदिर सारखं वाटतंय. माझ्या मागे आहे जैन मंदिर, पण अंधारामुळे सगळं गेलं आहे. आता मी जैन मंदिरपर्यंत आलो आहे. वाजले आहेत 3:15. मुख्य मंदिर 22वे जैन तीर्थकार नेमिनाथ यांचे आहे. प्राचीन राजवाड्यामध्येच हे जैन मंदिर आहे. नेमिनाथ यांनी या ठिकाणी 700 वर्ष साधना करीत होते आणि हेच त्यांचे समाधीस्थान देखील आहे. इथे जैन दिगंबर मंदिराचा समूह आहे. उत्कृष्ट कलाकुसर कारागिरीने युक्त अशी ही मंदिरे आपल्या प्राचीन संस्कृतीच्या वैभवाची प्रतीके आहेत. गुरुदेव दत्त. आपल्याला पण सगळ्यांनी म्हटलं आहे ना की ही रेस नाही आहे, आरामशीर चालायचं आहे. थकलं की बसायचं आहे. एवढी माणसं बघा, वरतून जाऊन आली एवढी सगळेजण. फुल एकदम जोरदार हवा सुटली आहे. हवा नुसती थंड हवा. तुम्ही बघू शकता तो झेंडा कसा फडकतोय नुसता. थंड हवाची झुळूक आहे. झुळूक म्हणायच्या 5500 पायऱ्यांवर श्री गोरक्षनाथांचे हे स्थान आहे. गिरनार पर्वतावरील सर्वात उंच शिखरावर हे स्थान आहे. समुद्र सपाटीपासून 3666 फुटांवर हे गोरक्षनाथांचं पादुका दर्शन आहे. गोरक्षनाथांनी महाराजांकडे प्रार्थना केली होती की आपले चरणदर्शन मला सतत व्हावे. दत्त महाराजांनी हे मान्य केले. यामुळे गोरक्ष शिखर उंचावर आहे आणि इथून दिसणारे हे दत्तात्रयांचे मंदिर. आपल्याला जायचं आहे त्या तिकडे गुरु दत्तात्रयांचं अक्षय स्थान आहे. ते दिसतंय ना, ते कसं कधी एकदा ते जवळ जातं असं आलंय. चरण पादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी, वारा, पाऊस यांचा अनुभव वेगळाच असतो. या स्थानावर बसून भगवान श्री दत्तात्रयांनी 12,000 वर्षे तपश्चर्या केली आहे आणि हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे अशी श्रद्धा भक्तांमध्ये आहे. ये आता आम्ही जवळपास आता आलोच आहे. ते वरतीचे तुम्हाला दिसतंय ते लाईटिंग, ते जे लाईटिंगचं दिसतंय ते तिकडे आपल्याला जायचं आहे. तर आपण ज्याचे वाट बघत होतो दत्तात्रयांचं दर्शन, पादुका दर्शन घेण्यासाठी, आता थोड्याच वेळात म्हणजे तसं नाही ना म्हणता अजून 1 तास तरी जाईल, 1-1.5 तास. कारण की आता आम्ही उतरून आलो. उतरताना काय वाटत नाही, पण चढताना खूप पाय भरून येतात. प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. इथे येण्यासाठी तुम्ही अगोदर खूप प्रॅक्टिस करा चालायची. ज्यांना चालायची सवय नसेल त्यांनी तर जरूर करा. या गेटमधून डावीकडच्या पायऱ्या या दत्तात्रयांच्या पादुकांकडे जातात आणि उजवीकडच्या पायऱ्या कमंडूकडे जातात. जय गिरनारी. पाय पडूया व्यवस्थित जाऊ दे. रात्री आम्ही 12:30ला चालू केले होते गिरनार पर्वत चढायला. ते सकाळी आम्ही 5:30 ते 6च्या दरम्यान आम्ही गुरु दत्तात्रयांच्या मंदिराजवळ पोहोचलो. इथे गेल्यावर आम्हाला दिसले तर ही अशी गर्दी इथे जमलेली आहे. कारण मंदिर हे 7 वाजता चालू होणार होते दर्शनासाठी, म्हणून आम्ही सुद्धा या पायऱ्यांवर नंबर लावला. तर 7 वाजेपर्यंत करायचं काय, तर आम्ही गिरनारवरून बघितला सूर्योदय. कारण इकडे
आकाश हे क्षणाक्षणाला रंग बदलत होते. बघा ना किती सुंदर दृश्य दिसतंय आहे इथे उतरून. सूर्योदय बघतो आहे आपण गिरनार पर्वतावरून. आणि हा इथे पहिला नंबर लागला याचा 7 वाजता ह्यांनी दर्शन घेतले. आता इथून सुरू होणार आता ही भाविकांची गर्दी कमी कमी होताना या पायऱ्यांवरून. दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावरचा भाव हा शब्दात व्यक्त करता येणार नाही. त्यासाठी आपणास तो अनुभव प्रत्यक्ष घ्यावा लागेल. आपल्या गुरुचे दर्शन घेतल्यावरती भक्तांच्या सर्व चिंता, संकट, नैराश्य दूर झाल्यासारखे वाटते. समोर दिसतंय ते दत्तात्रयांचं मंदिर. आतमध्ये फोटो अलाउड नाही, बंदी. त्याच्या इथूनच तुम्हाला दर्शन देतो. दर्शन घेऊन येतात सगळेजण. भौगोलिकदृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा, शिखरांचा आणि सुळके यांचा समूह असलेला हा परिसर आहे. शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून देखील करण्यात आला आहे. इथे सुद्धा मंदिरात शूटिंग बंदी आहे, तोपर्यंत इथपर्यंतच. किती गर्दी, तुफान. मस्त आहे ना दर्शन. ते वरती दिसतंय ते गोरक्षनाथचं मंदिर. उतरताना परत या 2 कमानीपाशी आल्यावरती कमंडलू स्थानकाकडे जायला 300 पायऱ्या उतराव्या लागतात. इथे 5000 वर्षापासून असलेली अखंड धुनी आहे. ही धुनी एक दैवदुर्लभ देणगी आहे. आजही ती दर सोमवारी सकाळी सुमारे 6 ते 6:30 वाजता तासाभरासाठी प्रकट होते. त्या आगी रूपात साक्षात दत्त प्रभूच तिथे प्रकटतात. दत्तात्रयांचं दर्शन आणि अखंड धुनी कवंडल त्याचा महाप्रसाद घेतला. आता उतरताना रोपवेने जाणार. तिथे खाली आहे कमंडलू कुंड आणि महाप्रसाद भेटतो तिकडे. अन्नछत्र. शारीरिक त्रास किंवा वयस्कर लोकांसाठी इथे अशा डोल्यासुद्धा उपलब्ध आहेत. प्रत्येकासाठी वेगवेगळे चार्जेस आहेत. दत्त जन्माची कथा अशी आहे की अत्रि ऋषी आणि अनुसूया यांच्या कठोर तपश्चर्येने त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्या पुत्ररूपाने जन्म घेण्याचे वरदान दिले. त्यामुळे विष्णूने दत्त म्हणून, शिवाने दुर्वास म्हणून आणि ब्रह्माने सोम म्हणून अनुसूयेच्या पोटी जन्म घेतला. म्हणून दत्तात्रय हे त्रिदेव यांचे संयुक्त अवतार मानले जातात. महर्षी अत्रींचे पुत्र असल्यामुळे त्यांना आत्रेय म्हटले गेले आणि विष्णूंचा अंश असल्यामुळे दत्त हे नाव मिळाले.
अशा प्रकारे ते दत्तात्रय म्हणून ओळखले जाऊ लागले. उतरताना परत एकदा श्री गोरक्षनाथांचे दर्शन घेतले. रात्री आणि दिवसांमध्ये तिथले निसर्ग सौंदर्य सुद्धा बघा की आपण आहोत तरी कुठे, किती उंचीवर आहोत आपण. काल रात्रीच्या अंधारात चालताना अंबामातेचे मंदिर राहून गेले होते. ते आता सकाळी यांचे दर्शन घेतले. आतमध्ये मोबाईल शूटिंग प्रतिबंध आहे म्हणून तुम्हाला बाहेरूनच हे मंदिर दाखवतो आहे. हे आहे 51 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. देवी पार्वतीने अंबामातेच्या रूपात गिरनार पर्वतावर वास केला आहे म्हणून हे मंदिर असल्याचे सांगितले आहे. तर आता येताना रोपवेने चाललो आहे. तर एक रोपवेचा सुद्धा अनुभव घेऊया. एक रोपवे 7 ते 8 मिनिटामध्ये आपल्याला खाली सोडवतो, पण वरतून दिसणारा नजारा आपल्याला बघायला पाहिजे. वाव. आपण सकाळी आपल्याला हे जैन मंदिर बघता आलं नाही, तर आता हे जैन मंदिर पण बघूया वरतून. पण रोपवेचा पण एक अनुभव घेऊया ना. आणि माणसं आमची दमली पण होती. त्यामुळे रिकामी आहे सांगत होते. रिकामी आहे, हां. माणसं लवकर पाठवा. हे जैन मंदिर काय आपल्याला बघायलाच मिळालं नाही. मोठं आहे रे पण त्याचं. मग तेच ना, लोक इथे बघ, ह्या इथे आपण अशी बरीचशी मंदिरं बघितलीच नाहीत रात्रीच्या. किती मंदिर आहेत बघ ना वरती, खूप मंदिर आहेत. हा रोपवे आशिया खंडातला सर्वात लॉंगेस्ट रोपवे आहे. येतात बघा तेव्हा ते रोपवे जिथे माणसं दिसत आहेत बघ खालून. हां, तर या रोपवेचं तिकीट आहे जाऊन येऊन 700 रुपये आणि सिंगल आहे 400 रुपये. तो रस्ता इथे दिसतोय तुम्हाला. हा जो रस्ता दिसतोय ना इथे, हा बाबा हे बघा समोर बघा. गिरनारला तुम्हाला यायचं असल्यास बसने गुजरातच्या इतर शहरांमधून एस.टी. आणि खाजगी बसने जुनागडला जाता येते. रेल्वेने यायचं असल्यास जुनागडला जाण्यासाठी अहमदाबाद वेरावळ रेल्वे मार्गावर 2 एक्सप्रेस गाड्या धावतात. विमानाने जायचं असल्यास जुनागडपासून जवळचे विमानतळ राजकोट आहे. हे जुनागडपासून 103 किलोमीटर अंतरावरती आहे. जास्त हवा असेल तर रोपे बंद ठेवतात त्यावेळेस. हा जो रस्ता आहे आपण जो दिसतोय खाली बघितला, तो आम्ही रात्री 12:30ला चालू केला आणि वरती बरोबर 5:30-6ला पोचलो. हा रस्ता बघा ना, पूर्ण एकदम जंगलाचाच भाग आहे. एकदम घनदाट जंगल सारखं दिसतंय. अशा प्रकारे आम्ही आता गिरनारचं दर्शन घेऊन म्हणजे श्री गुरु दत्तात्रयांचं दर्शन घेऊन आता आम्ही खाली उतरलो रोपवेने. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून कोणी चॅनल माझे सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला असे माझे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला आता आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.